नमस्कार, मी अभिनव ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये। आज दिनांक 21 नोव्हेंबर 2024 वार गुरुवार दातुडी पालखी यात्रा आता निघालेली आहे। नस्करा पारडी येथे तिथे मोठी यात्रा आहे। सप्त्याचा शेवटचा दिवस काला आणि महाप्रसाद घेण्यासाठी चला पाहूया पुढे। श्री सांबाबाबा पालखी यात्रा दातुडी आता पारडी गावात आलेली आहे आणि सोबतच आहे त्याचा मेट्या पण आलेला आहे। नस्करा पारडी येथील विठ्ठल रुक्माई मंदिर थोड्याच वेळात पालखी यात्रा इथे येणार आहे। हेलो 11:15 झालेली आहे। आता आपली पालखी पदयात्रा पारडी येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात आलेली आहे। चला थोडक्यात मंदिर पाहून घेऊया। आता आपण मंदिर पाहिलेलं आहे। आता आपण वेगवेगळ्या पालख्या पाहू, त्यांच्या कलाकृत्या पाहू, दिंड्या पाहू। चला हे थोडक्यात दाखवतो तुम्हाला आता। श्री तुळशीराम ढोबळे पारडी नस्करी यांच्या घरी खिचडी कढीचा नाश्ता झालेला आहे आणि आता थोड्याच वेळात पालखी यात्रा निघणार आहे संपूर्ण गाव फिरण्यासाठी। 11:47 झालेली आहे। पालखी यात्रेसाठी आता सुरुवात झालेली आहे। पालखी यात्रा फिरण्यासाठी आता तुम्ही सकाळच्या पालखीचा फेर पाहिला। दुपारनंतर यापेक्षाही जास्त पालख्या येणार। आता आपण डायरेक्ट दुपारी पाहूया।
12:50 झालेली आहे. सर्व पालख्या आता मंदिरात परत वापस येत आहेत. लाऊडस्पीकर, गाड्या वगैरे सर्व बाहेर आपल्या जागेवर जात आहे आणि सर्व पालख्या विश्राम करण्यासाठी जात आहे मंदिरात. सुंदर सज्जन या ठिकाणी 7 दिवसापर्यंत महाराज सुंदर कथा करण्याचा प्रयत्न केला. ज्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये आज मला कथा करण्याचा लाभ मिळाला हे मी महाराज आज माझं परम भाग्य समजतो. 7 दिवसापर्यंत सुंदर अशी कथा गोड केली मायबाप. त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने सुद्धा माझ्याकडे आली बरं का. काही बोलण्याच्या योगात चुकलं असेल तर माझ्या वाणीचे दोष म्हणून सोडून द्या. माझ्या कीर्तनाकरता सर्व हरिभक्त परायण सर्व महाराज काय करी माय करींच्या चरणावर नतमस्तक होतो.
वरती लावा वरती. ज्ञानेश्वर मावली महाराष्ट्राची माहे मराठी सदा सर्वदा योग तुला घडावा सदा सर्वदा योग तुला घडावा तुझे करुणी ते मंडपाच्या डाव बाजूला मंडळ जातोडी यांचे स्वागत अंकुश कडे करतील. संभाबाबा मंडळ जातोडी महिला मंडळाने पात्र उचलू द्या. पात्र नंतर बसा, आरामशीर बसा. सर्वांना महाप्रसाद मिळेल याची व्यवस्था केली आहे. संभाबाबा मंडळ जातोडी यांचे स्वागत अंकुश कडे करतील. अशी त्यांना विनंती करतील प्रसादासाठी गर्दी करू नये. बाहेर स्वागत समारोह आणि भोजन चालू आहे. महाप्रसाद सुरू आहे आणि सर्व पालख्या मंदिरात विश्राम करत आहेत. है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो ना हम रहे अपने लिए हमको सभी से गर्ज है गुरुदेव यह आशीष दे जो सोचने का फर्ज है कुंडली कवरधारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. आता संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहे आणि वैराग्य मूर्ती श्री सांबाबाबा महाराज दातोडी पालखी यात्रा आपल्या गावात परत आलेली आहे आपल्या स्थानावर. व्हिडिओमध्ये काही आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा.